पुणे शहरातील घटना ताजी असतानाच आता भंडारा शहरात सुद्धा अत्यंत धक्कादायक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। शहरातील आंबेडकर नगर भागात अवघ्या 3 ते 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। रोहित वासनिक असं त्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। त्यानंतर आरोपीला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे जमावाने घोषणाबाजी करत मोठी गर्दी केली। परिणामी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला। रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या बाहेर नागरिकांकडून घोषणा सुरू होत्या। बोलू द्या मॅडम बस 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 एक वेळा त्याला बाहेर मागा तिसरा गुन्हा आहे तिसरा या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी रोहित वासनिक याच्यावर यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याची माहिती समोर आली आहे। एका महिलेचा छळ आणि बलात्कार केल्याच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे। तो नुकताच कारागृहातून सुद्धा बाहेर आला होता। दरम्यान आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिक रुग्णालयाच्या बाहेर आक्रोश करतायत। त्यामुळे त्या घटनेमुळे भंडारा जिल्हा ढवळून निघालाय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।